दीनानाथ रुग्णालयाविरोधात पतित पावन संघटना आक्रमक। दीनानाथ रुग्णालयाच्या नावाच्या बोर्डला फासलं काळं। प्रशासनाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी रुग्णालयाची चूक नाही, ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून तक्रार केल्याचा रुग्णालय प्रशासनाचा आरोप। दीनानाथ रुग्णालयातील अधिकाऱ्यांवर संतप्त आंदोलकांनी फेकली चिल्लर। दोषींच्या अटकेची संतप्त आंदोलकांकडून मागणी। पुण्यात युवक काँग्रेस आक्रमक। संतप्त तरुणांकडून शाईफेक करत रुग्णालयाविरोधात तुफान घोषणाबाजी। इगतपुरीमध्ये जमावाकडून पोलिसांना मारहाण। मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस आल्यानंतर घडली घटना। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतली देशमुख कुटुंबियांची भेट, तर आरोपींना फाशी दिल्याशिवाय न्याय मिळणार नाही, योगेश कदमांचं मोठं विधान। बीडच्या मनीषा बिडवे हत्या प्रकरणी पोलिसांना मोबाईल सापडला। आरोपी रामेश्वर भोसलेच्या घरी बिडवेचा मोबाईल। पोलीस दोन्ही आरोपींची चौकशी करणार। मराठी येत नाही आणि मराठी बोलणार नाही म्हणत ठाण्यात बँक मॅनेजरची मनसे नेत्यांसमोर मुजोरी। मनसे आक्रमक, तर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर बँक मॅनेजरने मागितली माफी। शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला। नांदेडच्या आलेगाव शिवारातली घटना। 8 मजुरांचा मृत्यू झाल्याची भीती। इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली। आळंदीत नदीवरील बंधाऱ्याजवळ केमिकल मिश्रित पाण्यामुळे नदीतील प्रदूषणात वाढ।